बाई ज्या पद्धतीने आरोप केले, त्या आमदार आहेत, उपसभापती आहेत, जे व्यासपीठ होतं ते काय राजकीय नव्हतं, तरी या बरळले आहेत. यांनी सकाळपासून चहा कॉफी घेतलं होतं की अजून काय हे उत्तेजनार्थ काय घेतलं होतं, हा पण लोकांना आता प्रश्न पडलाय. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने ते आरोप केलाय की मर्सिडीज दिल्यानंतर पदं मिळतात, तर तुझ्याकडे तर 4 वेळा तुला आमदारकी दिली, 3 वेळा तुला उपसभापती, तर तुझ्या मर्सिडीज कुठे आहेत त्या पहिल्या दाखव, तुझ्या दाखव. बाकीच्यांच्या नंतर बघतो, पण तुझ्या मर्सिडीज कुठे आहेत? म्हणजे एखाद्या कोडाला तरी चांगलं वाटावं आणि मी काय बोलते असा जो आभास त्यांनी तयार केलाय, त्याच्यासाठी निषेध नाही हो, ह्यांना चपलेनी मारलं पाहिजे, त्यात लायकीच्या ध्या. आणि ह्यांना दरवेळेला मिळत गेलं, न मागता मिळत गेलं, त्याची ह्यांना चरबी आली. अशा पद्धतीचं स्टेटमेंट करण्यामागे काय मानसिकता असू शकते त्यांची? त्यांना आता पदाशिवाय ते राहू शकत नाही, माशासारख्या तळमळत आहेत. तर असं जेवढं उद्धवजींवर निगेटिव्ह बोलतील तेवढी यांची बढोत्ती होते असं त्यांचा समज आहे. आता बढोत्ती माहित आहे की अजून काय होत आहे, कारण ह्यांचं पदोन्नती तर होत आहे, ही त्यांची घाणेरडी विकृती आहे. महापालिकाच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर बघा निवडणुका येतील जातील, नाही 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 उद्धवजींना बघा ज्या पद्धतीने बदनाम केलं, तरी आम्ही खासदार केला काही नसताना, म्हणजे ना पक्ष आहे ना आमच्याकडे निशाणी आहे ना तुमच्यावर का बक्कळ पैसा आहे, तरी निष्ठावंत सैनिकांनी खासदार निवडून आणले, तरी निष्ठावंत सैनिकांनी आमदार निवडून आणले. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे म्हणून आम्ही एवढं हे नाही, मुळात बोलणंच चुकीचं आहे. त्या चुकीच्या बोलण्याला लोकशाहीने उत्तर द्यावंच लागेल. त्या तळमळत आहेत त्यांना, हा, आणि प्रत्येकाला त्या उचक्या लागले, ओकारे येत आहेत, उद्धवजींच्याच ओकारे येत आहेत. बघा आमचं आंदोलन नाही, मुळामध्ये आम्ही सगळ्या महिला ही आंदोलन तर नक्की करणार आहोत, पण ज्या पद्धतीने तीव्र राग तो सगळ्यांनी एकमेकींना बोलवला म्हणून आम्ही आलो. आमचा आंदोलनाचा पवित्रा नाही. आणि आम्हाला माहिती आहे ही पळकुटी बाई ही राहणार नाही, ही फक्त स्टेजवरच बोलण्याच्या ह्याची आहे. हिने कधी खाली उतरून एक सैनिक जोडला नाही, ही साधी सरपंच होऊ शकत नाही, हे काय बाकीचं शिकवणार. पुढे राहील ना, आता पक्षप्रमुख आम्हाला हे करतील ना, राहीलच भूमिका, ती भूमिका मावळ नाही होणार आमची. किशोरी पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार टीका केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.